चित्रा लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6 कंपनीज फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 6 आपण पाहतोय. काल आपण बॅलन्स शीटचं जे पोस्टिंग होतं स्टेटमेंट वाईज ते पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंटचे जे इफेक्ट्स होते बॅलन्स शीटचे ते कंप्लीट केलेले आहेत. आज आपण प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट आहे तिथून सुरुवात करणार आहोत. काल आपण बॅलन्स शीटच्या स्टेटमेंट पर्यंत आलेलो आहे. बॅलन्स शीटचं जे स्टेटमेंट आहे आपलं ते ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड आपल्या कंप्लीट झालेले आहेत. आणि लास्टचं पोस्टिंग आपण अदर करंट ऍसेटला जो रिसिवेबल इंटरेस्ट होतं त्याचा इफेक्ट दिलेला आहे. आज आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट पासून सुरुवात करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला फर्स्ट आयटम आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये आपण काय घेत असतो तर जनरली सेल्स घेत असतो. पण ट्रायल बॅलन्स मध्ये सेल्स व्यतिरिक्त पण जर एखादा रेव्हेन्यू आला असेल ऑपरेटिंग रेव्हेन्यू वगैरे तर त्याचा देखील इफेक्ट आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या हेडिंगच्या अंडर घेत असतो. त्याचप्रमाणे सेल्सवर जर सेल्स रिटर्न असतील जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला दिलेले असतील किंवा रिटर्न इनवर्ड असतील तर ते आपल्याला लेस करायचे असतात. त्यासाठी आपण आधी ट्रायल बॅलन्स चेक करू. हे जे दोन आयटम आहेत रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम हे क्रेडिट साइडला असतात ट्रायल बॅलन्सच्या, कारण की ही आपली इन्कम साइड आहे. त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला हे आयटम आपण चेक करू. ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला सेल्स दिलेले आहेत 5,09,000 5,09,000 रुपये. आणखी काही रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन किंवा अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा आयटम आहे का हा आपण आधी चेक करू. त्यानंतर डेबिट साइडला सेल्स रिटर्न वगैरे आहेत का ते चेक करू. आधी क्रेडिट साइड आपण पूर्ण पाहूया. बघा एक आणखी आयटम आहे अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा 10,000 रुपये 10,000. तो देखील आपल्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला घ्यावा लागेल. आता डेबिट साइडला सेल्स रिटर्न आहेत का चेक करा. डेबिट साइडला बघा सेल्स रिटर्न दिलेले आहेत 9,000 9,000 रुपये. ते आपल्याला सेल्स मधून मायनस करायचे आहेत. मग नोट घ्यावी लागेल. नोट घ्या. आपली नोट नंबर जो लास्टचा असेल त्याच्या पुढचा नंबर द्यायचा आहे आपल्याला. लास्टचा नोट नंबर 8 होता म्हणजे आता आपल्याला नोट नंबर 9 घ्यावा लागेल. नोट नंबर 9 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची नोट घ्या. नोट नंबर 9 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये घ्या सेल्स इनर कॉलमला 5,09,000 लेस रिटर्न्स 9,000. आउटर कॉलमला 5 lakhs. 9 नंबरची नोट घेतोय आपण. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये आपण जनरली सेल्स घेतो. 99% सेल्सच येतात. पण काही प्रॉब्लेम मध्ये अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू वगैरे या नावाचा आयटम येऊ शकतो तर तो देखील याच नोटला ट्रान्सफर करायचा असतो. आणि दुसरा आयटम आपण घेतोय अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू. तो आहे 10,000. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची नोट घ्या. त्या नोटला सेल्स पोस्टिंग करा. इनर कॉलमला 5,09,000 लेस रिटर्न्स 9,000. आउटरला 5 lakh. देन अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 10,000. त्यानंतर नोटची बेरीज करा. टोटल येते 5,10,000 5,10,000. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची आपण नोट घेतली. बेरीज आली 5,10,000. स्टेटमेंट कडे या आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर लिहा 5,10,000. नोट नंबर 9. नोट नंबर 9 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या समोर 5,10,000. त्यानंतर एक्साइज ड्युटी जे दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये तर ती आपण लेस करतो. एक्साइज ड्युटी ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला दिलेली असते. ट्रायल बॅलन्स आपण चेक करूया. ट्रायल बॅलन्स आपण चेक करूया. जर एक्साइज ड्युटी असेल तर ती डेबिट साइडला असेल. नाहीये एक्साइज ड्युटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये त्यामुळे त्यासमोर डॅश करा. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इन ब्रॅकेट नेट
हा जो आपण काढलेला आहे हा ग्रॉस आहे, त्यातून एक्साइज ड्युटी मायनस झाल्यानंतर जो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन येतो तो नेट येतो, मग तो तेवढाच येईल कारण की एक्साइज ड्युटी दिलेली नाहीये, 5,10,000. त्यानंतर अदर इन्कम्स घेतो आपण. अदर इन्कम्स म्हणजे कोणते इन्कम्स जे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रेंट रिसीव, डिव्हिडंड रिसीव, कमिशन रिसीव, शेअर ट्रान्सफर फीज एक्सेट्रा, ते आपण घेतो. त्याचप्रमाणे जर ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची जर ऍडजस्टमेंट असेल तर तिचा देखील एक इफेक्ट ह्या नोटच्या अंडर येत असतो. मग त्यासाठी आपण आधी ट्रायल बॅलन्स चेक करूया. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. तुम्ही टिक मार्क केलेले असेल तर शिल्लक राहिलेलेच आयटम आपण चेक करत असतो. मग शिल्लक राहिलेल्या आयटम मध्ये बघा आता सेल्स पोस्टिंग झालेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग बाकी आहे, पण ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवणार आहोत. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक आपण ऑलरेडी पोस्टिंग केलेलं आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्सला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट पोस्टिंग बाकी आहे. इंटरेस्ट म्हणजे व्याज, कशावरचं? इन्व्हेस्टमेंटवरचं. इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज हे आपलं इन्कम आहे, म्हणून आपण हा अदर इन्कमला दाखवणार आहोत. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंडची पोस्टिंग झालेली आहे, ट्रेड पेएबलची पोस्टिंग झालेली आहे, कॅपिटलची पोस्टिंग झालेली आहे, ऍक्सेप्टन्सची पोस्टिंग झालेली आहे, रेंट पेएबलची पण पोस्टिंग झालेली आहे, 8% डिबेंचरची पोस्टिंग झालेली आहे, पेन्शन फंड, डिव्हिडंड इक्वलायझेशन, प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉय बेनिफिट हे पण पोस्टिंग झालेले आहेत. त्यानंतर परचेस रिटर्न आपण परचेसेस मधून लेस करणार आहोत, तो नंतर येणार आहे. सन्ड्री इन्कमची पोस्टिंग झाली आहे, कॅपिटल रिझर्वची झाली आहे, अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू पण झालाय, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व पण झालाय. मिसलेनियस इन्कम रिसिव्ड मात्र राहिलेला आहे, त्यामुळे तो देखील आपण हा अदर इन्कमच्या नोटला घेणार आहोत. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्टची पोस्टिंग झालेली आहे, बँक इंटरेस्ट मात्र बाकी आहे. बँक इंटरेस्ट क्रेडिट साइडला आलेला आहे, जर डेबिटला आला असता तर तो आपण फायनान्स कॉस्टला दाखवला असता, पण क्रेडिट साइडला आलेला आहे त्यामुळे आपण तो दाखवणार आहोत अदर इन्कमच्या नोटला. मग 3 आयटम आपण अदर इन्कमच्या नोटला पोस्टिंग करणार आहोत. ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे ट्रायल बॅलन्सचेच आयटम आपण पोस्टिंग करणार आहोत. त्यामुळे पुढची नोट घ्या, नोट नंबर 10 अदर इन्कम. नोट नंबर 10 अदर इन्कम, त्यामध्ये ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आलेले आयटम जे आपण आता चेक केलेले आहेत ते पोस्टिंग करा. इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500, इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500. देन मिसलेनियस इन्कम 2,700, miscellaneous income 2,700 and bank interest 1,000. 3 आयटम आपण पोस्टिंग केले. इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500 रुपये, मिसलेनियस इन्कम 2,700 रुपये आणि बँक इंटरेस्ट 1,000 रुपये. नोटची बेरीज करा, नोटची बेरीज करा. बेरीज येते 6,200, 6,200 रुपये. स्टेटमेंट कडे या आणि अदर इन्कमच्या समोर लिहा 6,200 रुपये. अदर इन्कमच्या समोर लिहा 6,200 रुपये. नोट नंबर मध्ये लिहा 10. नोट नंबर 10. आता बेरीज करा. बेरीज करताना जो तुमचा नेट रेव्हेन्यू आहे ऑपरेटिंगचा 5,10,000 आणि अदर इन्कम 6,200 यांचीच बेरीज होईल. हे वरचे पुन्हा घ्यायचे नाही बेरजेमध्ये, हे आणि हे सेम आहेत. 5,10,000 आणि 6,200 यांची बेरीज. टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर लिहा. टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे आपला टोटल इन्कम किंवा टोटल रेव्हेन्यू जो जनरेट झालेला आहे आपल्या बिझनेस मधून तो आहे 5,16,200, 5,16,200 रुपये. 5,16,200 रुपये. आता एक्सपेंडिचर साइड चालू होते. एक्सपेंडिचर साइड मध्ये पहिला आयटम असतो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. आतापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम पाहिले 5 प्रॉब्लेम, त्यामध्ये हा आयटम आतापर्यंत आलाच नव्हता. का नव्हता आला तर आतापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये रॉ मटेरियल आलेला नव्हता. रॉ मटेरियल पहिल्यांदाच आलेला आहे प्रॉब्लेम मध्ये,
त्यामुळे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं आपल्याला कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल. आता ह्या नोटला आपण काय काय घेत असतो? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ज्या वेळेला काढायचं असतं, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम या शब्दाचा अर्थ आहे की आपण किती मटेरियल वापरलं. तर ते कॅल्क्युलेशन करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे की आपण ओपनिंग स्टॉक घेतो रॉ मटेरियलचा, त्यामध्ये परचेसेस ऍड करतो. त्यानंतर जर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस असतील, उदाहरणार्थ कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्रॉय ड्युटी वगैरे, तर ते पण आपण ऍड करतो. आणि त्यातून परचेस रिटर्न दिलेले असतील तर ते लेस करतो आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे रॉ मटेरियलचा तो लेस करतो. मग ह्याच्याशी रिलेटेड जे आयटम आहेत ते आपण आधी ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करू, त्यानंतर त्याची नोट घेऊ. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 11,900 रुपये. त्यानंतर आता आपण फ्रेट किंवा कॅरेज ते चेक करू, पण ते इनवर्ड पाहिजे किंवा नुसतं नाव असेल फ्रेट किंवा कॅरेज तरी चालतील. त्याच्याच नंतर फ्रेट आउटवर्ड आहे बघा, आउटवर्ड घेणार नाही आपण. आउटवर्ड हा पक्का माल जो आहे म्हणजे तयार माल तो पाठवण्यासाठीचा खर्च आहे, त्यामुळे तो यामध्ये येणार नाही. त्यानंतर आणखी काही परचेसशी रिलेटेड म्हणजे एक्सपेन्सेस ऑन परचेसेसशी रिलेटेड काही आयटम आहेत का ते आपण चेक करूया. फ्रेट इनवर्ड आहे बघा 5,100 रुपये. फ्रेट इनवर्ड आपण घेणार आहोत ह्या नोटला, कारण की ते एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आहेत. त्यानंतर परचेसेस दिलेले असतील तर परचेसेस पण ह्याच नोटला येतील. आणि क्रेडिट साइडला परचेस रिटर्न आहेत, ते परचेस रिटर्न आपण परचेसेस मधून लेस करणार आहोत. परचेसेस पहा किती आहेत. परचेसेस एक नंबरलाच आहे 2,53,000 रुपये. हे पण ह्याच नोटला आपण घेणार आहोत. म्हणजे ह्या नोटला जे आयटम येणार आहेत त्यापैकी परचेसेस ट्रायल बॅलन्स मध्ये आहे, ओपनिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये आहे, फ्रेट इनवर्ड पण ट्रायल बॅलन्स मध्ये आहे आणि क्रेडिट साइडला परचेस रिटर्न आहेत. एवढे आयटम आपण पोस्टिंग करणार आहोत ट्रायल बॅलन्स मधले. आणि ऍडजस्टमेंट मध्ये रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण यातून मायनस करणार आहोत. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 11. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम त्यामध्ये घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इनर कॉलमला 11,900 11,900 रुपये. ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल किंवा नुसतं परचेसेस शब्द लिहिला तरी चालेल. जो ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला दिलेला होता 2,53,000 2,53,000. ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस. तुम्ही म्हणाल हे नाव तर तिथे नव्हतं ट्रायल बॅलन्स मध्ये, पण आपण ते हेडिंग म्हणून घेत असतो, परचेसेस वर झालेला खर्च. त्यामध्ये एकच आयटम इन्क्लूड आहे फ्रेट इनवर्ड. फ्रेट इनवर्ड 5,100. या तीनही अमाऊंटची टोटल करा. टोटल इनरलाच राहू द्या. 2,70,000 2,70,000 2,70,000 लेस परचेस रिटर्न जे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेले होते 13,000 लेस क्लोजिंग स्टॉक जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला होता 17,000. मग 2,70,000तून 13,000 आणि 17,000 म्हणजे टोटल 30,000 रुपये मायनस करा. आउटरला 2,40,000 2,40,000. नोटची बेरीज पण येईल 2,40,000. ही नोट सर्वात महत्वाची आहे कारण की ही पहिल्यांदाच आलेली आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम त्याचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे. ओपनिंग स्टॉक घ्यायचा रॉ मटेरियलचा, त्यामध्ये रॉ मटेरियलचे परचेसेस ऍड करायचे, त्यामध्ये एक्सपेन्सेस ऑन परचेसेस फॉर एक्झाम्पल कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्रॉय ड्युटी एक्सेट्रा ते ऍड करायचे. त्यातून परचेस रिटर्न दिलेले असतील तर मायनस करायचे आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर मायनस करायचा. आणि आउटरला जी फिगर येईल ती असणार आहे तुमचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. स्टेटमेंट कडे या आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम समोर लिहा 2,40,000. नोट नंबर 11.
नोट नंबर 11. अमाऊंट मध्ये 2,40,000. 2,40,000. आता बघा, जे पुढचं हेडिंग आहे परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड, हे येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण परचेसेस जे होते ते कॅल्क्युलेशन मध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम जेव्हा काढलं तेव्हाच घेतलेले आहेत परचेसेस आणि परचेस रिटर्न, त्यामुळे त्याचं डबल पोस्टिंग इथे येणार नाही. आपण ट्रायल बॅलन्सच्या कोणत्याही आयटमचा फक्त सिंगल इफेक्ट देत असतो, त्यामुळे तो आयटम आता इथे येणार नाही. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये आपण काय घेत असतो, तर ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करतो. पण कोणता, तो जर फिनिश गुड्सचा असेल किंवा वर्क इन प्रोग्रेसचा असेल किंवा आपण मालाची खरेदी आणि विक्री करत असू, तर स्टॉक इन ट्रेडचा जर ओपनिंग आणि क्लोजिंग असेल तर आपण तो इथे घेत असतो, ओपनिंग मधून क्लोजिंग मायनस करत असतो. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल होता, तो त्याचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये केलेलं आहे, म्हणून चेंज इन इन्व्हेंटरी समोर काहीही येणार नाही, त्या समोर पण डॅश करा. हे दोनही आयटम आता ह्या प्रॉब्लेम मध्ये डॅश येतील, नील येतील. त्याचं कारण असं आहे की परचेसेस ऑलरेडी आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये घेतलेत, परचेस रिटर्न पण घेतलेत, आणि हा जो स्टॉक होता तो रॉ मटेरियलचा होता, फिनिश गुड्सचा, वर्क इन प्रोग्रेसचा किंवा स्टॉक इन ट्रेडचा नव्हता, त्यामुळे या समोर पण काही येणार नाही. मग आता पुढचे हेडिंग घ्या, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण वर्कर्सला जे काही देतो ते सर्व घेत असतो. उदाहरणार्थ सॅलरी, वेजेस, बोनस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन बाय एम्प्लॉयर, या आयटम आपण एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये घेत असतो आणि त्यावर जनरली आउटस्टँडिंगची वगैरे ऍडजस्टमेंट असते. म्हणून आधी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये वर्कर्सशी रिलेटेड कोणते कोणते आयटम दिलेले आहेत. मग ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा, सॅलरी अँड वेजेस आहे 64,400, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आहेत 9,100, आणखी काय आहे वर्कर्सशी रिलेटेड ते चेक करा. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड आहे 2,000. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड म्हणजे मालकाने वर्कर्सच्या पेन्शन फंड मध्ये दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे तो पण आयटम इथेच येईल एम्प्लॉई बेनिफिट मध्ये. आणखी काय आहे बघा, 3च आयटम आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंगची वगैरे ऍडजस्टमेंट आहे का चेक करा. नाहीये, 3 आयटम असल्यामुळे आपण त्याची नोट घेऊया. नोट नंबर 12, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. नोट नंबर 12, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये 3 आयटम पोस्टिंग करायचे आहेत. पहिला आयटम आहे सॅलरी अँड वेजेस. ट्रायल बॅलन्स मध्ये जे 3 आयटम आहेत ते आपण पोस्टिंग करतोय. पहिला आयटम आहे सॅलरी अँड वेजेस 64,400, तो घ्या. सॅलरी अँड वेजेस 64,400. त्यानंतर घ्या त्यानंतर पुढचा आयटम घ्या, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100. त्यानंतर घ्या कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड अमाऊंट मध्ये
कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड 2000. 3 आयटम आपण घेतलेले आहेत आणि नोटची बेरीज करा. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड घ्या तिसरा आयटम 9000 नाही 2000. कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड 2000. बेरीज करा. 64,400 अधिक 2000 अधिक 9100 बेरीज करा आणि बेरीज येते आहे 64, 66 आणि 9100 75,500 रुपये. बेरीज घ्या 75,500 रुपये. स्टेटमेंट कडे या. बघा आपण नोट नंबर 12 घेतली, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये सॅलरी अँड वेजेस, कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड आणि स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस असे 3 आयटम पोस्टिंग केले. त्यानंतर नोटची बेरीज केलेली आहे. बेरीज आलेली आहे 75,500 रुपये. स्टेटमेंट कडे या. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर लिहा 75,500 रुपये. नोट नंबर 12. नोट नंबर 12. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेत असतो, जे ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला आलं असेल, किंवा ऍडजस्टमेंट मध्ये किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये जर डिबेंचर इंटरेस्ट आलेला असेल तर त्याची देखील पोस्टिंग आपण इथेच घेतो. डेबिट साइड चेक करा, इंटरेस्ट कुठे आलेला आहे का. डेबिट साइड चेक करा. एक इंटरेस्ट आहे पण ते रिसिवेबल होतं, ते ऑलरेडी आपण अदर करंट ऍसेटला दाखवलेलं आहे. त्यामुळे ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचरची ऍडजस्टमेंट होती, आउटस्टँडिंग इंटरेस्ट होतं, ते ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचा फक्त सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत. डिबेंचर 50,000 होते आणि त्यावर 8% इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे देणार आहोत फायनान्स कॉस्टच्या समोर. ते कॅल्क्युलेशन करून आलेलं आहे 4,000 रुपये. ते आपण ऑलरेडी अदर करंट लायबिलिटीजच्या नोटला दाखवलेला आहे एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट आपण इथे देतोय फायनान्स कॉस्टच्या समोर 4,000. सिंगल आयटम असल्यामुळे नोट घेतली नाही. त्यानंतर डिबेंचर अँड डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. डिप्रिसिएशन मध्ये आपण ऍसेट वरचं डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट देतो आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे कोणते, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर यावर जर राईट ऑफची ऍडजस्टमेंट असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे देत असतो. त्यासाठी आधी ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला कुठे डेप्रिसिएशन आलेलं नाहीये. ऍडजस्टमेंट चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये तिसरी ऍडजस्टमेंट आहे, 5% डेप्रिसिएशन सांगितलं होतं प्रिमायसेसवर आणि मोटर व्हेकलवर. मग ह्या 2 डेप्रिसिएशन असल्यामुळे नोट घ्यावी लागेल. कुठेही राईट ऑफची ऍडजस्टमेंट नव्हती, त्यामुळे नोट घ्या. 2 डेप्रिसिएशन आहेत म्हणून डेप्रिसिएशनची नोट घ्या. नोट नंबर 13. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यात 2 डेप्रिसिएशन दाखवा जे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, फक्त सेकंड इफेक्ट दाखवतोय. डेप्रिसिएशन ऑन बिझनेस प्रिमायसेस 9,000 आणि डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल 2,000. नोटची टोटल 11,000. नोटची टोटल 11,000, 11,000. डेप्रिसिएशन आपण टँजिबल ऍसेट मध्ये ऍसेट्स मधून मायनस केलेला आहे, फक्त सेकंड इफेक्ट आपण इथे देतोय. 9,000 बिझनेस प्रिमायसेस वर आणि मोटर व्हेकल वर 2,000, बेरीज 11,000. स्टेटमेंट कडे या आणि डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर लिहा 11,000, 11,000. आणि आता लास्ट आयटम आहे अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेसला आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जे काही एक्सपेन्सेस पोस्टिंग करायचे राहिलेले असतील ते सर्व एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेसच्या नोटला दाखवतो.
मग त्यासाठी ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड चेक करा. पोस्टिंग करण्याचे राहिलेले एक्सपेन्सेस मध्ये फर्स्ट आहे फ्रेट आउटवर्ड, त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग, त्यानंतर बॅड डेप्स, त्यानंतर पॉवर अँड फ्युएल, इन्शुरन्स, रेंट अँड टॅक्सेस, ऍडजस्टमेंट पैकी राहिलेली आहे आरडीडीचा सेकंड इफेक्ट. मग आपण लास्टची नोट घेतोय, नोट नंबर 14 अदर एक्सपेन्सेस. ट्रायल बॅलन्स मधले राहिलेले सर्व आयटम अदर एक्सपेन्सेसला पोस्टिंग करा. त्यामध्ये फर्स्ट फ्रेट आउटवर्ड 4800 4800 रुपये, देन रिपेअर्स टू बिल्डिंग 17,300 17,300 रुपये, बॅड डेप्स 3,100 3,100 रुपये, देन पॉवर अँड फ्युएल 9,300 9,300 रुपये, इन्शुरन्स 13,100 13,100 रुपये, रेंट अँड टॅक्सेस 8,000 8,000, आरडीडी 9,000. आणि नोटची बेरीज करा, बेरीज येते 64,600 रुपये 64,600. राहिलेले सर्व खर्च आणि ऍडजस्टमेंट मधील आरडीडीचा सेकंड इफेक्ट आपण या नोटला घेतलेला आहे. आता स्टेटमेंट कडे या आणि स्टेटमेंटला अदर एक्सपेन्सेसच्या समोर नोट नंबर 14 लिहून अमाउंट मध्ये 64,600 लिहा. आता एक्सपेन्सेसची बेरीज करा. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस, फायनान्स कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस या सर्व अमाउंटची बेरीज करून ती बेरीज लिहा टोटल एक्सपेन्सेसच्या समोर. टोटल एक्सपेन्सेस आहे 3,95,100 रुपये. आपण टोटल रेव्हेन्यू आधीच कॅल्क्युलेट केलेला आहे. टोटल रेव्हेन्यू आपला आलेला होता 5,16,200 रुपये. ह्या 5,16,200 मधून आपण आपला जो टोटल एक्सपेन्सेस आहे 3,95,100 हा मायनस करू आणि मायनस करून जे उत्तर येईल ते लिहा प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर. प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर, प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर 1,21,100 रुपये 1,21,100 रुपये. त्यातून टॅक्स मायनस करायचा. ऍडजस्टमेंट मध्ये टॅक्स दिलेला होता, त्याचा एक इफेक्ट आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला दिलेला आहे. सेकंड इफेक्ट आपण इकडे देतोय 21,100 रुपये. लास्ट ऍडजस्टमेंट होती आपली प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची. मायनस करून प्रॉफिट आफ्टर टॅक्स येतोय 1,00,000 रुपये. त्यामध्ये आपण मागच्या वर्षीचा जो बॅलन्स असेल प्रॉफिटचा तो ऍड करतो. तो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे क्रेडिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 35,000 तो आपण इथे ऍड करूया. 35,000 दोन्हींची बेरीज 1,35,000 ती लिहा टोटल प्रॉफिटच्या समोर. आपला प्रॉफिट बिफोर टॅक्स आला 1,21,100. त्यातून टॅक्स जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला होता 21,100 तो मायनस केला. प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला 1,00,000. ऍड प्रॉफिट अँड लॉस मागच्या वर्षीचा बॅलन्स 35,000 ऍड करून 1,35,000. त्यातून अप्रोप्रिएशन मायनस करायचं. अप्रोप्रिएशन मध्ये प्रपोज्ड डिव्हिडंड आहे 28,000 रुपये. तो मायनस करा. 1,35,000तून 28,000 मायनस करा. जो बॅलन्स राहील तो असणार आहे 1,07,000. त्याच्या समोर लिहा नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. आणि तुमची जी टोटल प्रॉफिटची टोटल होती ती खाली टोटलला लिहून टाका 1,35,000. 1,35,000. आता हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या 2 नंबरच्या नोटला, जिची आपण अजून टोटल केलेली नाही, रिझर्व्ह अँड सरप्लसला. मग आपल्या रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोट कडे या.
तिथे आपण हा 3 आयटम अगोदरच पोस्टिंग केलेले होते. आता शेवटचा जो आयटम आहे तो आपण पोस्टिंग करतोय. नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन, नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 1,07,000 आणि नोटची बेरीज करा, नोटची बेरीज करा. 25,000, 11,000, 7,500 आणि 1,07,000 यांची बेरीज करा. ₹1,50,500 होते. 1,50,500 तुम्ही पण बेरीज करा. आणि स्टेटमेंटला या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला ही बेरीज दाखवा रिझर्व्ह अँड सरप्लसच्या हेडिंगच्या समोर. 1,50,500 रुपये. आणि आता बॅलन्स शीट टॅली करा, बॅलन्स शीट टॅली करा. तुमचं बॅलन्स शीट 8,05,400 रुपयाला टॅली झालं पाहिजे. एक नंबर समोर 3,50,000 आहेत. 2 नंबर समोर आत्ताच आपण आपली टोटल लिहिली जी 2 नंबरच्या नोटची आलेली आहे 1,50,500 रुपये. त्यानंतर लॉंग टर्म बॉरोइंग समोर 50,000 रुपये आहेत. शॉर्ट टर्म बॉरोइंग समोर 29,300 रुपये आहेत. ट्रेड पेएबल समोर 1,04,000 रुपये आहेत. अदर करंट लायबिलिटीज समोर 34,500 रुपये आहेत. शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर 1,22,100 रुपये आहेत. इथपर्यंतची जी बेरीज आहे ती लायबिलिटी साइडची बेरीज असणार आहे. ती यायला हवी 4,05,400 रुपये. त्यानंतर ऍसेट साइडला टँजिबल ऍसेट समोर 5,17,500 रुपये आहेत. इनटँजिबल ऍसेट समोर 40,000 रुपये आहेत. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर 25,000 रुपये आहेत. अदर नॉन करंट ऍसेट समोर 6,000 रुपये आहेत. इन्व्हेंटरी समोर 17,000 रुपये आहेत. ट्रेड रिसिवेबल समोर 1,96,300 रुपये आहेत. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 38,100 रुपये आहेत. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर डॅश आणि अदर करंट ऍसेट समोर 500 रुपये आहेत. ऍसेट साइडची बेरीज देखील 8,05,400 रुपये आली पाहिजे. म्हणजे आपला हा प्रॉब्लेम चित्रा लिमिटेडचा 8,05,400 रुपयाला टॅली होतोय. सर्वांनी बॅलन्स शीट टॅली करा, सर्वांनी बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटची टॅली टोटल येते 8,05,400 रुपये. इथे आपला चित्रा लिमिटेडचा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे जे पॉइंट्स होते ते म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम हा नवीन आलेला होता आणि अदर करंट लायबिलिटीज मध्ये आणि रिझर्व्ह मध्ये काही नवीन नावाने रिझर्व्ह आले होते. ओके, हा प्रॉब्लेम आपला इथे आता टॅली झालेला आहे.